लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपण बघतो हिंदू कोड बिल आणलं, त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये जे महिलांना बरोबरीचा दर्जा, समान संधी आणि समान वाटा जो दिसतोय, तो खऱ्या अर्थाने माझ्या मते तरी त्यासाठी जर कोणी प्रेरणा असेल तर ती होती माता रमाई, माता भीमाई आणि त्यांच्या बहिणी. कारण या जर नसत्या तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महिलांबद्दल इतक्या विस्तृतपणे विचार करू शकले नसते. माता सावित्रीला ज्योतिबांनी शिकवलं, त्याच पद्धतीने माता रमाईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं. कारण ज्यावेळेस लग्न झालं तेव्हा काही रमाई शिकलेली नव्हती, परंतु लग्नानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला शिकवलं, तिला लिहा वाचायला शिकवलं, तिला उदाहरणं दिली ज्योतिबा आणि सावित्रीचं, आणि कशा पद्धतीने सावित्रीने या देशासाठी, या समाजासाठी सेवा केली हे उदाहरणं दिले. आणि कुठेतरी सावित्रीचा आदर्श घेऊन रमाईने काम केलं, सावित्रीने जिजाऊंचा आदर्श घेऊन काम केलं. मी तर असे म्हणेल की या महान स्त्रियांच्या मागे महान पुरुष देखील होते. कारण जिजाऊंच्या मागे जर शहाजीराजे भोसले नसते तर जिजाऊ स्वराज्य संस्थापिका म्हणून ओळखल्या गेल्या नसत्या. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या मागे जर महात्मा ज्योतिराव फुले नसते तर कदाचित सावित्रीमाई फुले आज समाजापुढे पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून समाजापुढे आल्या नसत्या. जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर रमाईच्या मागे नसते तर कदाचित रमाईसारखी त्यागमूर्ती माता आम्हाला कळू शकली नसती. आणि त्याही पुढे जाऊन जिजाऊंचा इतिहास वाचताना हेही आपल्याला लक्षात येते की जिजाऊंनी स्त्रीचा आदर कसा करावा हे शिक्षण शिवरायांना दिलं. कारण ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काही अंगरक्षकांनी काही स्त्रियांना पकडून आणलेलं होतं, त्याच्यामध्ये सुभेदारांची सूनसुद्धा होती, तर त्यावेळेस शिवाजींनी तिला पाहून असं म्हटलं की अशीच आमची सुंदर माता असती तर अशीच सुंदर आमची माता असती तर आम्ही देखील सुंदर झालो असतो. म्हणजे स्त्रीचा आदर्श, स्त्रीचा आपण आदर कसा करावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माता जिजाऊ आणि शिवाजी महाराज आहे. परंतु अशा महिलांनी खऱ्या अर्थाने हे जर आपले आदर्श यांचं जर वाचन केलं तर खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. मात्र होतं काय की आपले आदर्श आणि आपल्या प्रतिमा आणि प्रतीकं हे बदलत चाललेले आहे. कुठेतरी महिलांना हे कळत नाही की त्यांनी काय वाचावं. वाचाल तर वाचाल हे त्यांना माहीत आहे, पण काय वाचाल हे माहीत नाही. कुठेतरी आम्ही जी सावित्री वाचायची ती न वाचता दुसरी सावित्री वाचतो आणि त्यामुळे मग आपल्या जीवनामध्ये गफलत होते. जय भीम. मी ॲडव्होकेट वैशाली टोंगे, चंद्रपूर. आज आपणासमोर माता रमाई, माता जिजाऊ आणि सावित्री यांचं महिलांच्या जीवनातील काय योगदान आहे त्याबद्दल आणि आम्ही महिलांनी त्या संदर्भात काय करायला हवं या विषयावर बोलणार आहे. सर्वप्रथम ज्या माऊलीने या देशाला स्वराज्य निर्माण करणारा राजा दिला, अशा क्रांतिकारी स्वराज्य संस्थापिका माता जिजाऊ त्रिवार अभिवादन करते. त्याचप्रमाणे ज्या माऊलीने स्वतः शेणगोळे घेतले मात्र तुम्हा आम्हा स्त्रियांकरिता शिक्षणाचे द्वार खुले करून दिले, अशा माता सावित्रीला सुद्धा या ठिकाणी त्रिवार अभिवादन करते. त्यागमूर्ती ज्या माऊलीने अपार कष्ट तुमच्या आमच्यासाठी झेलले आणि आम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक महान योद्धा मिळाला, अशा महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी म्हणजे माता रमाई यांनासुद्धा मी या ठिकाणी त्रिवार अभिवादन करते. खऱ्या अर्थाने जेव्हा या तिघींचा आपण इतिहास वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येते की आपण स्त्रियांनी खऱ्या अर्थाने कुणाचे प्रतिमा आणि प्रतीक लक्षात घेतले पाहिजे. असं म्हटलं जातं की वाचाल तर वाचाल, पुस्तक आणि मस्तक जर तुमचं शाबूत असेल तर तुम्हाला कुणाचेही हस्तक व्हावे लागणार नाही आणि ही जी दुनिया आहे ही तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेसुद्धा म्हणतात
शिक बापू शिक, जरी मागावी लागली भीक, मागता मागता भीक, शिकता आलं तर शिक, शिकता आलं तर शिक. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरावल्याशिवाय राहत नाही, असं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि म्हणूनच या शिक्षणाचं जे महान कार्य आहे, तुम्हा स्त्रियांना शिक्षण मिळावं याकरिता सावित्रीने अपार कष्ट सोसले. वेळप्रसंगी तिने शेणगोळे घेतले. अंगावर शेणगोळे घेऊन ज्या माऊलीने तुमच्या आमच्यासाठी शिक्षणाचे द्वार खुले करून दिले, अशी माता सावित्री हे आमचा आदर्श आहे. आम्हा स्त्रियांना माहीत आहे की इतिहासामध्ये 2 सावित्री होऊन गेलेल्या आहे. एक पती सावित्री म्हणजे सत्यवानाची सावित्री, पती सावित्री म्हणजे आमची सावित्रीबाई फुले, आणि एक सती सावित्री म्हणजे सत्यवानाची सावित्री. आता सती सावित्रीचा आदर्श तुम्हाला घ्यायचा आहे की पती सावित्रीचा आदर्श घ्यायचा आहे, ते तुम्हा महिलांना ठरवायचे आहे. कारण सती सावित्री ती होती जी नवरा मेला म्हणून सती जायला सुद्धा तयार झाली होती. मात्र ही आमची पती सावित्री, माता सावित्री, ही नवऱ्याला ज्योतिबा माझा स्वानंद आणि तोच माझा मकरंद असं म्हणून स्वतःला समाजकार्यात वाहून घेणारी ही आमची पती सावित्री, जिने या जीवनामध्ये जगत असताना पतीला मित्र मानलं, पतीसोबत समाजकार्यामध्ये ती उडी घेतली तिने. आणि त्याचबरोबर त्या काळच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये जे सामाजिक ज्या रूढी आणि परंपरा होत्या त्या विरोधामध्ये पतीला खंबीर साथ देऊन प्रत्येक रूढी आणि परंपरेच्या विरोधामध्ये पतीसोबत खंबीरपणे उभी राहिली. आणि म्हणूनच मग बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना असो की या देशामध्ये जेही आपल्याला सत्यशोधक समाजाची स्थापना असो की मुलांकरिता मुलींकरिता पहिली जी शाळा काढण्यात आली 1 जानेवारी 1948 रोजी, त्या शाळेची पहिली शिक्षिका म्हणून, पहिली मुख्याध्यापिका म्हणून जर कुणाला मान जातो तर तो सावित्रीमाई फुलेंना जातो. आणि म्हणून शिक्षणाचं हे जे अपार कार्य आहे ते तर सावित्रीमाईंनी केलंच, पण सोबतच समाजकार्य देखील केलं. तिने ज्याप्रमाणे सासरी शाळा काढली त्याचप्रमाणे माहेरी तिच्या गावी नायगावला जाऊन सुद्धा शाळा काढून आपल्या सासर आणि माहेरचं अंतर कमी केलं. सांगण्याचा तात्पर्य असा की स्त्रियांनी जर ठरवलं तर त्या आपल्या संसारासोबतच समाजाचा संसारसुद्धा करू शकतात. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की सावित्रीने स्वतःचा संसार करता करता समाजाचा संसार केला. आज आम्ही बघतो की एखाद्या स्त्रीला जर आम्ही म्हटलं की मुलगा दत्तक घ्यायचा आहे किंवा तुम्ही विचार करा त्या काळातली तत्कालीन परिस्थिती कशी होती. अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले एका काशी नावाच्या स्त्रीला घरी घेऊन येतात आणि सावित्रीला म्हणतात की आपल्याला हिची डिलिव्हरी करायची आहे, हिचा जो मुलगा आहे तो आपल्याला दत्तक घ्यायचा आहे. आणि बघा तिचंसुद्धा पतीवर किती प्रेम, किती विश्वास आणि किती श्रद्धा. सावित्री त्यासाठी तयार होते आणि त्या स्त्रीची म्हणजे काशीची सेवा शुश्रूषा करते, तिचं बाळंतपण करते. आणि त्यापासून त्या काशीबाईपासून झालेला मुलगा म्हणजे सावित्री आणि ज्योतिबा त्याला नाव यशवंत असं देतात आणि त्याला दत्तक घेतलं जाते. आणि आजची परिस्थिती काय आहे की आज आम्ही बघतो की महिलांना दत्तक घेणं म्हणजे असं वाटतं की मी वांजपणाचं काही लक्षण आहे, मी जर दत्तक घेतलं तर मला लोक वेगळ्या नजरेने पाहिल. परंतु समाजकार्य करत असताना आपण जर आपला आदर्श सावित्रीला मानत असू तर मग सावित्रीने तिच्या जीवनामध्ये जे काही केलं त्या गोष्टी आपण आत्मसात केलं पाहिजे. जिजाऊने तिच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी केल्या त्या आपण आत्मसात केलं पाहिजे. जिजाऊ लखुजी जाधव यांची कन्या, ज्यावेळेस जिजाऊंचा जन्म झाला त्यावेळेस त्या काळात जिजाऊ जन्माला आल्या म्हणून हत्तीवरून साखर वाटण्यात आली. लखुजी जाधव यांनी स्त्री जन्माचं जे स्वागत केलं ते वाखाणण्याजोगं आहे. आणि जेव्हा आम्ही म्हणतो की आज आम्ही शिकलो सवरलो, आज आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, मात्र आजच्या युगातसुद्धा आम्हाला स्त्री भ्रूण हत्या होताना दिसते आणि कुठेतरी PCPNDT सारखे कायदे आम्हाला कडक करावे लागते. तेव्हा लक्षात येते की त्यावेळेसची मानसिकता काय होती आणि आत्ताची मानसिकता काय आहे. कुठेतरी जेव्हा आम्ही म्हणतो की स्त्रियांना एक समान दर्जा मिळाला पाहिजे, समान संधी मिळाली पाहिजे, तर त्यावेळेस आम्ही आमच्या या क्रांतीच्या ज्या नायिका आहे त्यांचं चरित्र हे आठवलं पाहिजे. आणि म्हणूनच त्यावेळेस मला माता जिजाऊ आठवतात. आज आम्ही बघतो की आपल्या पोराला जर थोडं काही लागलं तर आजची आमची मम्मी त्याला जाते, त्याला उचलते आणि म्हणते बाळा तुला लागलं का,
त्याला लगेच उचलून त्याला कडेवर घेते आणि त्याला ते चटके, परिस्थितीचे चटके सहन करू देत नाही. मात्र जिजाऊंचा इतिहास जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा लक्षात येते की माता जिजाऊंनी शिवबांना घोडसवारीपासून तर तलवारबाजीपर्यंत हे सगळं प्रशिक्षण स्वतःच्या डोळ्यादेखत दिलं. आणि ते बघत होते की आपला मुलगा हा रयतेचा राजा बनला पाहिजे, स्वराज्य रक्षक बनला पाहिजे. आणि त्या दृष्टीने त्याचं जेव्हा सांगोपांग होऊन राहिलं होतं, त्यांचं ट्रेनिंग होऊन राहिलं होतं, त्यावेळेस माता जिजाऊ असं म्हणते, त्यांच्या समोर शिवबा जेव्हा तलवारबाजी करत असतात आणि ते पडतात तेव्हा जिजाऊ बाहेरून बघत असते, पण त्यांना उचलायला सुद्धा जात नाही. आणि त्यानंतर जेव्हा शिवबा त्यांना विचारतात की आई तू मला बघत होती पण मला लागलं तरी तू उचलायला सुद्धा आली नाही, तर तेव्हा जिजाऊ म्हणतात की बाळा तू जेव्हा केव्हा आयुष्यात पडशील तर तुझ्यामध्ये एवढी ताकद निर्माण झाली पाहिजे की तुझा तू उभा झाला पाहिजे, तुला माझ्या सहाऱ्याची गरज भासता कामा नये. अशा पद्धतीचं प्रशिक्षण एका आईने जेव्हा मुलाला दिलं तेव्हा कुठे या देशाचा रयतेचा राजा निर्माण झाला. या पद्धतीचं शिक्षण आज खऱ्या अर्थाने मुलांना देण्याची गरज आहे. अशा पद्धतीचं शिक्षण मुलांना ज्यावेळेस आपण देऊ त्यावेळेस खऱ्या अर्थाने या देशामध्ये शिवाजीसारखे जे मुलं आहेत ते जन्माला येतील. जिजाऊंचा इतिहास हा अतिशय वैभवशाली आहे आणि आपण ऐकलेले आहे, आपण गोष्टींमधून ऐकलं आहे की जिजाऊ या अंधश्रद्धा मुळीच मानत नव्हत्या. जिजाऊ या वैज्ञानिक दृष्टिकोन मानणाऱ्या स्त्री होत्या आणि त्या काळात सुद्धा त्यांनी अंधश्रद्धेला थारा दिला नाही. ज्या जमिनीला घोषित केलं होतं की ती जमीन बंजर आहे, तिथे पीक घेता येणार नाही, राहता येणार नाही, अशा पुण्याला जी जागा होती त्या जागेवर जिजाऊंनी शिवरायांच्या हाताने सोन्याचा नांगर चालविला आणि ती जागा रयतेकरिता राहण्याकरिता उघडी करून दिली. सोबतच त्यांना शेती करण्याकरिता तिथे ती जागा मोकळी करून दिली. एवढं मोठं मन जिजाऊंचं होतं. आणि त्याही पुढे जाऊन जिजाऊंचा इतिहास वाचताना हेही आपल्याला लक्षात येते की जिजाऊंनी स्त्रीचा आदर कसा करावा हे शिक्षण शिवरायांना दिलं. कारण ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काही अंगरक्षकांनी काही स्त्रियांना पकडून आणलेलं होतं, त्याच्यामध्ये सुभेदारांची सूनसुद्धा होती, तर त्यावेळेस शिवाजींनी तिला पाहून असं म्हटलं की अशीच आमची सुंदर माता असती तर अशीच सुंदर आमची माता असती तर आम्ही देखील सुंदर झालो असतो. म्हणजे स्त्रीचा आदर्श, स्त्रीचा आपण आदर कसा करावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माता जिजाऊ आणि शिवाजी महाराज आहे. आणि अशा पद्धतीचं जर शिक्षण आपण आपल्या मुलांना दिलं तर निश्चितच हा पुढचा समाज हा एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो सुजलम सुफलम असा समाज दिसेल. विदाऊट क्राईम म्हणजे कुठलाही गुन्हेगारी कृत्य नसलेला समाज निर्माण जर करायचा असेल तर मग आम्हाला जिजाऊंचा आदर्श घ्यावाच लागेल. सावित्रीबद्दल बोलायचं म्हटलं तर सावित्रीने ज्यावेळेस त्या गावामध्ये प्लेगची साथ आली होती अशा वेळेस तिने तिचा मुलगा यशवंतला बोलावून घेतलं. म्हणजे सावित्रीने यशवंतला केवळ दत्तक घेतलं नाही तर त्या यशवंतला शिकवून त्याला मोठं केलं आणि डॉक्टर बनवलं. आणि ज्यावेळेस लोकांच्या सेवेकरिता त्याची गरज भासली त्यावेळेस यशवंताने मोठ्या मनाने आईबरोबर आणि वडिलांबरोबर प्लेगचे जे रोगी होते त्यांची सेवा केली. म्हणजे अशा पद्धतीने सेवाभाव मुलांमध्ये रुजविण्याचं काम माता जिजाऊंनी आणि माता सावित्रींनी केलं आहे. आणि म्हणून यांचे आदर्श आपण घेतले पाहिजे. पुढे जाऊन ज्यावेळेस मी रमाईबद्दल आपल्याला सांगेल तर रमाईबद्दल बोलायचं म्हटलं तर रमाईने जितकं त्याग आणि जितकं दुःख सोसलं मला नाही वाटत की इतकं दुःख आणि त्याग कुठल्या महिलेच्या जीवनामध्ये आलं असेल. रमाई ही पूर्णतः त्यागमूर्ती म्हणून तिला आपण का म्हणतो तर रमाई ही अगदी लहानपणापासूनच ही त्यागाची मूर्ती होती. ती जेव्हा लहान होती तेव्हा तिचे आईवडील मरण पावले. भिकू धोत्रे आणि त्यांची जी आई होती ती तिच्या अगदी लहानपणी मरण पावली आणि तिला तिच्या मामा आणि काकासोबत मुंबईला जावं लागलं. सोबत तिचे लहान बहीण भाऊ म्हणजे गौरा आणि शंकर हे अगदी लहान होते, त्यांनासुद्धा तिथे जावं लागलं. आणि अवघी 9 वर्षाची असताना रमाई
यांचा विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत जे भायखळा आहे त्या भायखळ्याच्या चाळीमध्ये त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्याला सुरुवात झाली. सुभेदारांनी रमाईला अगदी पाहता क्षणी पसंत केलं होतं आणि रमाई जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात आली तर खऱ्या अर्थाने तिच्या जो त्याग आणि समर्पण आहे तो त्याग आणि समर्पण तिचा खऱ्या अर्थाने सुरू झाला. ज्यावेळेस रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात आली त्यानंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर रमाईने अगदी सगळ्यांची सेवा शुश्रूषा केली, सगळ्यांकडे लक्ष दिलं, कोणाला काय हवं नको हे सगळं रमाईने बघितलं. पण कधीही असं तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कधीही असं म्हटलं नाही की तुम्ही मला वेळ देत नाही, तुम्ही मला लक्ष देत नाही किंवा कुठेतरी तुम्ही माझी प्रताडणा करत आहे. रमाई जर नसती तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विदेशात जाऊन शिकू शकले नसते, बॅरिस्टर झाले नसते, एक भारताला संविधान निर्माता मिळाला नसता. खऱ्या अर्थाने भारताला संविधान निर्माता देण्यामध्ये माझ्या मते रमाईचं फार मोठं योगदान आहे. कारण रमाई जर नसती तर बाबासाहेब ह्या संपूर्ण प्रपंचाचा गाडा रमाईवर टाकून निघू शकले नसते आणि घरून जर त्यांना अशा पद्धतीचा त्रास असता तर ते मोकळ्या मनाने समाजाची सेवा करू शकले नसते. रमाई ती होती. रमाई कोण होती असा जेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो तेव्हा त्याचं उत्तर असं आहे की रमाई ती होती जिने वेळ प्रसंगी तिच्या हातामध्ये ज्या सोन्याच्या बांगड्या होत्या त्या सुद्धा विद्यार्थ्यांसाठी विकून त्यांच्यासाठी जेवण घेण्यासाठी पैसे दिले होते. प्रसंग असा आहे की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला जाणार होते त्यावेळेस त्यांनी, कारण रमाईची तब्येत चांगली नव्हती आणि म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जबाबदारी वराळे नावाचे जे त्यांचे हॉस्टेल सांभाळत होते त्यांना ती जबाबदारी दिली होती आणि रमाईला घेऊन ते धारवाडला गेले. धारवाडला गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्या वसतिगृहामधले मुलं फारच शांत शांत दिसत आहे. रमाईने विचारलं की काय झालं तर त्यावेळेस जे वराळे गुरुजी होते त्यांनी सांगितलं की आपल्या या हॉस्टेलमधला क्षिदा संपलेला आहे आणि त्यामुळे मुलं उपाशी आहे. तर या कारुण्यमूर्तीने काय करावं तर आपल्या हातातल्या असलेल्या बांगड्या या वराळ्यांना दिल्या आणि सांगितलं की या ज्या बांगड्या आहे त्या तुम्ही गहाण ठेवा आणि पहिले मुलांसाठी जेवणाची व्यवस्था करा. ही अशी त्यागाची मूर्ती म्हणजे माता रमाई होती. रमाईने आपल्या जीवनामध्ये काहीही मागितलं नाही. तिने म्हणजे ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विदेशातून शिक्षण घेऊन या देशामध्ये परत आले, भारतामध्ये परत आले आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो भाऊ होता बाळाराम त्यांनी रमाईला लुगडं घेण्यासाठी पैसे दिले. मात्र या मायमाऊलींनी काय करावं तर माझा नवरा बॅरिस्टर बनून तिथून येत आहे आणि अशा वेळेस त्यांना तिथे झोपण्यासाठी गादी लागेल, ताट लागेल, वाटी लागेल असा विचार करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी धोतर जोडी हे तिला लुगड्यासाठी दिलेल्या पैशातून घेतली. आणि मग आता तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला जेव्हा जहाजावर जायचं होतं तेव्हा तिला असा विचार आला, कारण रमाईकडे एकच लुगडं होतं आणि तेही फाटकं लुगडं होतं. तर बॅरिस्टरची बायको फाटकं लुगडं जर घालून गेली तर लोकांना कसं वाटेल हा प्रश्न कुठेतरी तिच्या मनात होता. आणि म्हणून तिने काय करावं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी एका सत्कारामध्ये जो शेला दिला होता तो शेला घालून लुगड्यासारखा घालून रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले. केवढा हा त्याग, केवढं हे समर्पण. आजच्या स्त्रियांना माझा हा प्रश्न आहे की आज अशी कुठली स्त्री असेल जी नवऱ्याच्या शिक्षणासाठी स्वतः गोवऱ्या थापते, स्वतः सरपण जमा करते, ते विकून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करते आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वतः पेलते आणि साहेबांना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगते की तुम्ही समाजासाठी कार्य करा, तुम्ही समाजासाठी शिका, कारण तुम्ही शिकलात तर पर्यायाने आमचा समाज शिकेल. आणि म्हणून अशी ही जी त्यागमूर्ती आहे रमाई, जिने तिच्या जीवनामध्ये अत्यंत दुःख भोगलेलं आहे. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाकरिता विलायतेमध्ये गेले त्यावेळेस रमाईला आपले जवळपास 3 ते 4 बाळ गमवावे लागले. मात्र तरी देखील तिने हार मानली नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाकरिता आणि त्यांना घरची कुठलीही उणीव भासू नये, घरची चिंता भासू नये म्हणून रमाईने दिवसा काम केलं तर लोकांना दिसेल, लोकांना असं वाटेल की बॅरिस्टरची बायको असून ती कामाला जाते, गोऱ्या थापते, गोऱ्या विकते, हे जे काही सगळं सरपण आहे ते सरपण विकते. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल हा विचार करून रमाईने काय करावे, तर रमाईने हे केलं की ती रात्री जाऊन हे सगळ्या गोऱ्या थापणे, गोऱ्या जमा करणे, सरपण आणणे आणि त्या मोळ्या विकून त्यातून तिने उदरनिर्वाह केला. म्हणजे केवढं त्याग, केवढं प्रेम, केवढं समर्पण आणि केवढं बलिदान. खऱ्या अर्थाने या आमच्या क्रांतीच्या नायिका आहे, यांच्या जीवनातून आम्हाला आदर्श घ्यायचा आहे. या माता ज्या आहे, माता रमाई असेल, माता जिजाऊ असेल की माता सावित्री असेल, यांनी यांच्या जीवनामध्ये पतीला मित्र मानले आणि पतीबरोबर समाजकार्य केले. असं म्हटलं जाते की प्रत्येक महापुरुषाच्या मागे एक स्त्री असते, कारण त्या स्त्रीचं जर बलिदान नसेल तर महापुरुष घडू शकत नाही. मात्र मी तर असे म्हणेल की या महान स्त्रियांच्या मागे महान पुरुष देखील होते. कारण जिजाऊंच्या मागे जर शहाजीराजे भोसले नसते तर जिजाऊ स्वराज्य संस्थापिका म्हणून ओळखल्या गेल्या नसत्या. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या मागे जर महात्मा ज्योतिराव फुले नसते तर कदाचित सावित्रीमाई फुले आज समाजापुढे पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून समाजापुढे आल्या नसत्या. जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर रमाईच्या मागे नसते तर कदाचित रमाईसारखी त्यागमूर्ती माता आम्हाला कळू शकली नसती. तर कुठेतरी स्त्री पुरुष समानतेच्या जेव्हा आम्ही गोष्टी करतो तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की नातं जे आहे स्त्री पुरुषांचं हे मैत्रीचं असलं पाहिजे. आणि तसंही आम्हाला बुद्धाने मैत्री शिकवली आहे. ती मैत्री हे जे आम्ही क्रांतीच्या नायिका म्हणतो किंवा महानायक म्हणतो यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते. आणि यांच्या जीवनातून आपण काय घ्यायचं आहे, स्त्रियांनी आज काय आदर्श घ्यायचा आहे असा जेव्हा प्रश्न येतो तर तेव्हा मी असं म्हणते की यांच्या जीवनामधून यांचं जेव्हा आम्ही जीवनचरित्र वाचतो तेव्हा आम्हाला लक्षात येते की खऱ्या अर्थाने त्याग काय असतो, समर्पण काय असते, समाजाची सेवा करणं काय असते, हे आम्हाला यातून मोठं उदाहरण मिळते. म्हणजे त्या काळामध्ये सावित्री, रमाई आणि जिजाऊंचे वडील स्त्री जन्माचं जे एक उत्सव आहे तो स्त्री जन्माचा उत्सव आहे तो साखर वाटून त्यावेळेसच्या महान स्त्रियांच्या वडिलांनी केला. मात्र आजच्या जेव्हा आम्ही म्हणतो की आमच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, मात्र आजच्याही युगामध्ये आम्ही स्त्री पुरुष भेदाभेद करत आहोत, लिंगभेद करत आहोत. तर हे कुठेतरी आम्हाला समजायला पाहिजे. आम्ही ते करणे म्हणजे आम्ही आमच्या या महान स्त्रिया ज्यांना आम्ही आमचा आदर्श मानतो त्यांच्या विरोधात जाऊन वागत आहो ना, हा कुठेतरी आपण प्रश्न आपल्या मनाला विचारायला हवा. आम्ही बघतो की त्या महान स्त्रियांनी आपल्या मुलांना कसं घडवलं, म्हणजे माता कशी असावी, आदर्श माता कशी असावी, तर ती माता जिजाऊसारखी असावी जिने छत्रपती शिवराय घडवला, या देशाला एक स्वराज्य रक्षक दिला, रयतेचा राजा दिला. सावित्रीबद्दल बोलायचं म्हटलं तर सावित्रीने यशवंताला डॉक्टर बनवलं, उच्च शिक्षित बनवलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि माता रमाईनी यशवंताला कसं चांगल्या पद्धतीने जीवनामध्ये जगावं, कसा व्यवहार करावं हे शिकवलं. आणि अशा रीतीने मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या, मुलांना सामाजिक शिक्षण देणाऱ्या या माता म्हणून जगामध्ये नावारूपास आल्या. हे आपल्याला यांच्याकडून घ्यायचं आहे. यांच्याकडून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहे. मी आधीच सांगितलं की पती पत्नीचं नातं कसं असावं, तर जिजाऊ आणि शहाजीराजांसारखं असावं, सावित्री आणि ज्योतिबांसारखं असावं, रमाई आणि बाबासाहेबांसारखं असावं, जे एकमेकांना पूरक होते. ज्या पद्धतीने आम्ही बघतो की माता सावित्रीला ज्योतिबांनी शिकवलं त्याच पद्धतीने माता रमाईला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं. कारण ज्यावेळेस लग्न झालं तेव्हा काही रमाई शिकलेली नव्हती, परंतु लग्नानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला शिकवलं, तिला लिहा वाचायला शिकवलं, तिला उदाहरणं दिली ज्योतिबा आणि सावित्रीचं, आणि कशा पद्धतीने सावित्रीने या देशासाठी या समाजासाठी सेवा केली हे उदाहरणं दिले. आणि कुठेतरी सावित्रीचा आदर्श घेऊन रमाईने काम केलं, सावित्रीनी जिजाऊंचा आदर्श घेऊन काम केलं. कारण महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, तुम्हाला माहीत असेल की महात्मा ज्योतिराव फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पुणे येथील समाधी शोधून काढली आणि छत्रपतीचा इतिहास खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जगासमोर मांडला. आणि म्हणून या तिन्ही नायकांचं एकमेकांसोबत नातं आहे. माता जी जिजाऊ आहे, जिजाऊंचं सावित्रीशी नातं आहे, सावित्रीचं रमाईशी नातं आहे. आणि हे जे नातं आहे आणि या नात्यामधून आपल्याला हे शिकायचं आहे की महिलांनी आपलं जीवन कशा पद्धतीने पुढचं आपल्या जीवनामध्ये काय आचरण करायचं आहे. महिलांना हे लक्षात घ्यायचं आहे की यापुढे आमच्या ज्या आदर्श आहेत त्यांच्या पायावर पाय ठेवून आम्हाला जगायचं आहे. आणि आम्ही जर खऱ्या अर्थाने यांचे आदर्श घेतले ना तर मग आम्हाला दुसरं काहीही वाचायची गरजच भासणार नाही. आणि आम्हाला त्यामुळे जीवनामध्ये एक क्रांती घडल्यासारखी होईल आणि आमचं जीवन खऱ्या अर्थाने, आज आम्ही जेव्हा बघतो की आजही समाजामध्ये स्त्री पुरुष वेगवेगळ्या छोट्या छोट्या कारणासाठी घटस्फोटापर्यंत पोहोचतात, छोट्या छोट्या कारणासाठी एकमेकांपासून विभक्त होण्यासाठी येतात, तेव्हा आम्हाला असं वाटते की त्यांच्या जीवनामध्ये काहीच दुःख नाही आहे. कुठेतरी त्या गैरसमजामधून ते या निर्णयापर्यंत येतात. परंतु अशा महिलांनी खऱ्या अर्थाने हे जर आपले आदर्श यांचं जर वाचन केलं तर खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही. मात्र होतं काय की आपले आदर्श आणि आपल्या प्रतिमा आणि प्रतीकं हे बदलत चाललेले आहे. कुठेतरी महिलांना हे कळत नाही की त्यांनी काय वाचावं. वाचाल तर वाचाल हे त्यांना माहीत आहे, पण काय वाचाल हे माहीत नाही. कुठेतरी आम्ही जी सावित्री वाचायची ती न वाचता दुसरी सावित्री वाचतो आणि त्यामुळे मग आपल्या जीवनामध्ये गफलत होते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख आपल्याला दिसते. म्हणून हे जे काही स्त्रियांचे आदर्श आहे ते आदर्श आपण वाचले पाहिजे. कारण आपण वाचणार नाही तर त्या स्त्रियांबद्दल त्यांनी जे काही कार्य केलेले आहे, त्यांनी या जीवनामध्ये कशा पद्धतीने आपलं जीवन मार्ग शोधले आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी आपलं जीवन घडवलं आहे हे आपल्या लक्षात येणार नाही. आणि म्हणून आजच्या स्त्रियांनी तो आदर्श घेणं मला वाटते खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि हा जर आदर्श तुम्ही स्त्रियांनी घेतला तर तुमच्या जीवनात कदाचित दुःख दिसणार नाही. आणि हे जर तुम्हाला असं वाटत असेल की हे जे दुःख आहे हे दुःख तुम्हाला समाजामध्ये दिसू नये, खऱ्या अर्थाने समाजामध्ये एक जो काळ होता ज्याला आपण सुवर्ण काळ म्हणतो तो जर आणायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपले आदर्श हे वाचावे लागेल. हे आदर्श जेव्हा आपण वाचू त्याच्याच नंतर आपण ते आदर्श आत्मसात केले पाहिजे. ते आदर्श जर आम्ही आत्मसात केले तर आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जे आदर्श आहे जे मी आता सांगत आहे, ज्या आमच्या क्रांतीच्या नायिका आहे, या नायिका आम्हाला जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी शिकवून जातात. या ज्या आदर्श आहेत त्यामुळेच आज आम्ही आमच्या जीवनामध्ये एक ताठ मानेने उभं राहण्यासाठी आज तुमच्या समोर दिसत आहोत. लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपण बघतो हिंदू कोड बिल आणलं, त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये जे महिलांना बरोबरीचा दर्जा, समान संधी आणि समान वाटा जो दिसतोय तो खऱ्या अर्थाने माझ्या मते तरी त्यासाठी जर कोणी प्रेरणा असेल तर ती होती माता रमाई, माता भीमाई आणि त्यांच्या बहिणी. कारण या जर नसत्या तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महिलांबद्दल इतक्या विस्तृतपणे विचार करू शकले नसते. घरातल्या महिलांवर होत असलेला अन्याय आणि अत्याचार आणि तो निमूटपणे सहन करणाऱ्या त्या महिला आणि त्यांचा त्याग आणि सोशिक वृत्ती कुठेतरी कारणीभूत ठरली. आणि म्हणूनच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वाटा दिला, त्यांना समानता दिली, त्यांना समान संधी दिली आणि समान न्याय दिला. इतकंच नाही
तर त्यांना संपत्तीमध्ये सुद्धा समान अधिकार दिला, घटस्फोटाचा अधिकार दिला आणि अनेक अधिकारांचा जो दागिना आहे तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त महिलांसाठी दिला. आणि याच्यासाठी मी खऱ्या अर्थाने माता रमाईची ऋणी आहे. कारण माता रमाईचा जो त्याग आहे, जो आदर्श आहे, तो जर डोळ्यापुढे नसता तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आम्हा महिलांना दिलं नसतं. म्हणून माता रमाईचं, माता जिजाऊचं आणि माता सावित्रीचं आम्हा समस्त स्त्रियांवर मोठं ऋण आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक कार्य करून गेलेले आहे, अनेक गोष्टी करून तुम्हाला एक मार्ग बनवून दिलेला आहे. आता तो जो मार्ग त्यांनी तुमच्यासाठी सोडलेला आहे त्या मार्गावर मार्गक्रमण करण्याची खऱ्या अर्थाने आजच्या पिढीतील महिलांची वेळ आहे. त्या जर मार्गाने तुम्ही मार्गक्रमण कराल तर तुमच्या जीवनामध्ये देखील कुठलंही दुःख राहणार नाही आणि तुम्ही खऱ्या अर्थाने या जगाच्या, या देशाच्या प्रेरणा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कदाचित तुम्ही प्रेरणा जरी झाल्या नाही तरी एक आदर्श जीवन जगण्याकरिता निश्चितच तुम्हाला याचा उपयोग होईल. आणि म्हणून उद्या 7 फेब्रुवारी माता रमाईंची जयंती, आधीच आपण 3 जानेवारीला माता सावित्रीची जयंती केली, 12 जानेवारीला माता जिजाऊंची जयंती झाली. माता रमाईंच्या जयंतीनिमित्त आपण तो उत्सव साजरा करत आहोत. यांच्या जयंती साजऱ्या करण्यामागे उद्देश हाच की कुठेतरी आपण त्यांचं चरित्र वाचलं पाहिजे. त्यांचं चरित्र वाचून त्यांनी जे त्यांच्या जीवनामध्ये काम केले ते काम आपल्या पुढच्या जीवनामध्ये आपण कसे अंगीकारू शकू आणि आपलं जीवन कसं सुफल बनवू शकू, त्याकरिता या जयंतीचा आणि पुण्यतिथींचा जो काही आपण कार्यक्रम घेतो तो कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश असतो. आज या ठिकाणी मला चॅनलने आमंत्रित केलं आणि कुठेतरी माता रमाई, माता जिजाऊ आणि माता सावित्री यांचे जे विचार आहे ते तुमच्यापर्यंत पोचविण्याचा एक मला संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे मी या चॅनलचा सुद्धा आभारी आहे. आणि म्हणून जाता जाता तुम्हाला सर्वांना जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.